उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। सुरगाण्यात यावर्षी 25,000 टन खतांची मागणी। सुरगाणा तालुक्यात आगामी कृषी हंगामात कृषी विभागातर्फे नियोजन करण्यात आले असून 25,300 मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आलेली आहे। 30,000 हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे यांनी दिली। तालुक्यातील एकूण क्षेत्रापैकी 18,000 हेक्टर भात, 6,500 हेक्टर नागली, 1,300 हेक्टरवर उडीद, 770 हेक्टरवर तूर, 110 हेक्टरवर सोयाबीन पिकांची लागवड होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। बोगस रासायनिक खतांची विक्री सुरू असल्यास अधिकारी वर्गास त्वरित माहिती द्यावी। ज्यादा दराने विक्री, कृषी केंद्रात भाव फलक व परवाना सहज दिसेल अशा ठिकाणी न लावणे, फिरत्या वाहनातून खतांची विक्री, खरेदीची पक्की पावती न देणे अशा विविध प्रकारच्या तक्रारी पथकाकडे कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे। नत्र खताचा वापर जास्त झाल्यास पिकांची काईक वाढ होऊन अळीचा प्रादुर्भाव वाढतो। जास्त नत्र खतांचा वापर न करता जमिनीचे परीक्षण करूनच खतांची मात्रा घ्यावी असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे। खरेदी पावती जपून ठेवावी। रासायनिक खतांची खरेदी करताना शेतकऱ्यांना पक्की बिले द्यावी। तक्रारीसाठी भरारी पथकाची संपर्क साधावा। काही अडचण आली तर 1800 23 34 000 या टोल फ्री क्रमांकावर किंवा जिल्हा स्तरावर या व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करावी। प्रशांत रहाणे, तालुका कृषी अधिकारी, सुरगाणा। येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, सुरगाणा। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।